नमस्कार। आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे शहराची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आज पुणे शहरातल्या तक्रारदार महिलांचा या ठिकाणी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी, DCP क्राईम निखिलजी पिंगळे, उपसंचालक आरोग्य डॉक्टर राधाकिशन पवार, ससून रुग्णालय डीन डॉक्टर एकनाथ पवार, आमच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनीजी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनीषा बिरासीस, त्याचबरोबर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, मनपा, ST महामंडळ, PMPL, भरोसा सेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, ससूनचे सर्व विभाग प्रमुख, त्याचबरोबर या सर्व भरोसा सेल या सर्वांनी आपला आढावा आज या ठिकाणी सादर केला। यामध्ये आयोग आपल्या दारी या उपक्रमामध्ये 123 तक्रारदार महिलांनी तक्रार नोंदवली। त्यापैकी वैवाहिक आणि कौटुंबिक या 52 होत्या, सामाजिक 25 होत्या, मालमत्ता आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात 10 होत्या। यामध्ये कौटुंबिक कामाच्या ठिकाणी होणारा त्रास 3 होत्या, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक त्रास ह्या 0 तक्रारी व इतर 33 अशा एकूण 123 तक्रारी आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या। 123 तक्रारींवरती आजची ही जनसुनावणी पार पडली। यामध्ये आढावा बैठक जी घेण्यात आली, या आढावा बैठकीमध्ये IC आणि LC कमिटी याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। IC आणि LC कमिटी ह्या कामगार आयुक्त विभागाशी संबंधित असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून खऱ्या अर्थाने ही यंत्रणा कार्यरत असल्याने कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी आणि कोणत्याही पद्धतीची मानसिक शारीरिक छळ झाल्यास त्याच्या संदर्भातली तक्रार ही IC कमिटीकडे आणि LC कमिटीकडे करता यावी, यासाठी संबंधित विभागाला खऱ्या अर्थानं या IC आणि LC कमिटीची चाचपणी करणं, त्या कार्यरत आहेत का, नसल्यास जागच्या जागी दंड ठोठवणं, यासाठी आज या आढावा बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर शासकीय कार्यालय ही 715 आहेत, त्यापैकी 714 कार्यालयामध्ये या IC कमिटी आहेत। खाजगी कार्यालय 7150 आहेत, त्यापैकी 7135 ठिकाणी IC कमिटी ह्या कार्यरत आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागाचा आढावा घेत असताना 2022-23 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह हे 16 आहेत, 2023-24 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह 9 आहेत, दाखल झालेले गुन्हे 3 आहेत। 2024-25 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह 18 आहेत आणि 3 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्तरावर युद्धपातळीवरती प्रयत्न करणं फार गरजेचं असून ग्रामपंचायतीमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये बालविवाहाच्या विरोधातले ठराव मान्य करावेत, यासाठी त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। यामध्ये पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीने काही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने त्यांनी ती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी। ही माहिती गोपनीय, जी माहिती देणार आहेत त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, पण यावरती कारवाई केली जाईल। जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित व्यक्तीला संपूर्ण प्रोटेक्शन देण्यात येईल, अशा पद्धतीने आजच्या या आढावा बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या। PCPNDT ॲक्टनुसार संपूर्ण कारवाई सुरू आहे। मनोधैर्य योजनेअंतर्गत 2023 मध्ये 248 केसेस होत्या, त्यापैकी 114 केसेस या मनोधैर्य योजनेमध्ये त्यांना पूर्णपणे त्या अनुदान देण्यात आलेलं आहे। 2024 ही प्रक्रिया पूर्ण करत आहे। माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत असेल, ह्या योजना संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यात आलेली आहे। लेक लाडकी योजनेअंतर्गत जी योजना आहे ही ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे घेऊन गेलेले आहेत। जिल्ह्यामध्ये 6 शासकीय महिला रुग्णालये आहेत। यामध्ये 6 शासकीय महिला रुग्णालयांची क्षमता ही मोठ्या प्रमाणातली आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या पीडितांची व्यवस्था या शासकीय वसतिगृहामध्ये करण्यात येते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या 6 शासकीय वसतिगृहांमध्ये करत आहोत। शुभमंगल योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 10 सामूहिक विवाह सोहळे पार पडलेले आहेत। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 4 वन स्टॉप सेंटर आहेत जे मंजूर झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून काम केलं जातं। त्याचबरोबर ST महामंडळ आणि PMPL यांच्यामध्ये आता आपण पाहतोय स्वारगेटच्या घटनेच्या नंतर सुद्धा आयोगाच्या वतीनं ज्या काही सूचना दिल्या होत्या, यामध्ये महिला सुरक्षा कर्मचारी नेमणं, त्या सर्वांची नियुक्ती या सर्व आगारांमध्ये करण्यात आलेली आहे। स्वच्छतागृह ही चांगल्या पद्धतीने आहेत।
स्वच्छतागृह ही मोफत आहेत, जरी सुद्धा कोणी पैसे आकारत असेल तर त्याबाबतची तक्रार ही केंद्र प्रमुखाकडे त्या ठिकाणी करावी, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. हिरकणी कक्ष हे प्रत्येक ठिकाणच्या आगारामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर केला जात नाही, पण प्रवासी महिला यांनी गरज भासल्यास जरूर हिरकणी कक्षाचा वापर करावा. यामध्ये 2024 मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या 1762 आहे. त्यापैकी 819 महिला आणि मुली ह्या सापडून आलेल्या आहेत. ज्या अजूनही सापडलेल्या नाही तर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मिसिंग केस म्हणजे मिसिंग केस दाखल झाल्यानंतर हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र कक्ष काम करत असतो, तो कार्यरत आहे. जिल्ह्यात एकूण 33 समुपदेशन केंद्र आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 2 समुपदेशन केंद्र आहेत. असे एकूण 35 समुपदेशन केंद्र हे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. या आरोग्य विभाग जो महिलांसाठी आहे याच्यामध्ये स्वतंत्र महिलांचं आरोग्य केंद्र हे एक आहे, ज्यामध्ये महिलांसाठी अतिशय उत्तमरित्याचं काम केलं जातं. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर अनेक तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाकडे देखील आलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत देखील येत असतात. मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवर्जून सांगायचे, हॉस्पिटलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असेल, त्याचबरोबर आरोग्य सुविधा देण्याबाबत कोणतीही तक्रार असेल, डॉक्टरांच्या संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आपण 104 क्रमांकावरती आपली तक्रार जरूर नोंदवा. हा टोल फ्री क्रमांक आहे, याची दखल घेतली जाईल. एकूण 108 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य विभागाचा आढावा सुरू असताना खऱ्या अर्थानं दिवसेंदिवस आपण पाहतोय मुलींची संख्या फार कमी होतीये आणि या पहिल्यांदा जेव्हा प्रेग्नन्सी डिटेक्ट होती त्याची नोंद ही रुग्णालयामध्ये होत असते. त्याच्यानंतर जेव्हा तो मुलीचा गर्भ आहे असं जेव्हा जाणवतं तेव्हा 3 किंवा 3.5 किंवा 4 महिने झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातलं ॲबॉर्शनचं प्रमाण वाढले. खऱ्या अर्थानं हे रॅकेट कशा पद्धतीने काम करतंय आणि ह्याच्यावरती धाडसत्र पद्धतीने मोठ्या प्रमाणातली कारवाई होणं गरजेचं आहे. तशा पद्धतीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत की मुलीचा गर्भ असताना सुद्धा आपण तिला जन्म दिला पाहिजे, हा एक अवेअरनेस फार मोठ्या प्रमाणात समाजात असला पाहिजे. एकीकडे आमचं चांद्रयान चंद्रावर गेले, आम्ही याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय, दुसरीकडे आजही विद्येचं माहेरघर म्हणणाऱ्या पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी होतंय. हे खरंच खेदजनक आहे. त्याच्यासाठी एकत्रित काम करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून पालकांमध्ये जनजागृती करणं, मुलीच्या जन्माचं स्वागत करणं आणि खऱ्या अर्थानं हॉस्पिटलमधून सुद्धा अशा प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यानंतर प्रथम नोंदणी होऊ नये, नंतर जर काही कारणाने त्यांची प्रेग्नन्सी नोंद त्या ठिकाणी होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं फार गरजेचं आहे आणि अशा सूचना या माध्यमातून दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळांचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला. स्वच्छतागृह असतील, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती या सगळ्या चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. तरीसुद्धा माझी आपल्याला विनंती आहे, असे कोणत्याही शाळेमध्ये आपल्याला काही आढळल्यास तर तशा पद्धतीची तक्रार किंवा माहिती आमच्यापर्यंत पाठवावी. यामध्ये 15 शाळांपैकी 1132 शाळांमधून सहशिक्षण दिलं जातं आणि यामध्ये 83 शाळा या फक्त मुलींच्या या पुणे शहरामध्ये आहेत. आजच्या बैठकीमध्ये खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं दीनानाथ मंगेशकरची घटना घडल्यानंतर SOP तयार करण्याबाबतच्या सूचना ह्या ससून रुग्णालयाला दिल्या होत्या. यामध्ये पीडित व अत्याचारग्रस्त महिलांची वैद्यकीय चाचणीसाठी SOP तयार करण्याबाबत समिती गठीत करण्यात यावी अशा पद्धतीची बैठक 7 तारखेला पोलीस आयुक्त यांच्या दालनामध्ये झाली होती. त्या अनुषंगाने आज ससून रुग्णालयाने SOPच्या संदर्भातली बैठक आणि त्या संदर्भातला संपूर्ण की ससून रुग्णालयाने ती SOP बैठकी गठीत करण्यासाठी कोणाकोणाला आमंत्रित करावं आणि कशा स्वरूपाची SOP असावी या संदर्भातली चर्चा आज या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली. तर यामध्ये संचालक आरोग्य सेवा, अधिष्ठाता ससून रुग्णालय, माननीय पोलीस आयुक्त पुणे यांचे प्रतिनिधी, फॉरेन्सिक विभाग प्रमुख, मानसोपचार तज्ज्ञ विभाग प्रमुख ससून रुग्णालय, स्त्रीरोग तज्ज्ञ प्रमुख ससून रुग्णालय आणि शस्त्रक्रिया विभाग ससून रुग्णालय असे 8 सदस्य या SOPच्या समितीमध्ये असावेत आणि त्यांच्याकडून ज्या काही पद्धतीने ह्या SOP येतील त्या पद्धतीने SOP ही केवळ पुणे शहरासाठीच नाही, ससून रुग्णालयासाठीच नाही तर ती इतर ठिकाणीही लागू करण्यात यावी. तर अशा पद्धतीची ही SOPच्या संदर्भातली बैठक आज या ठिकाणी पार पडली. त्याचं मला समाधान वाटते की या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीचं सुसूत्रता, नियोजन पद्धत काम या निमित्तानं करू शकू आणि ज्या अन्यायग्रस्त आहेत, पीडित महिला आहेत त्यांची तपासणी करत असताना तातडीने निकाल तो
CP कार्यालयाला आवश्यक असतो तो त्यांना मिळावा। बऱ्याच वेळा गुन्हा घडल्यानंतर तो तपास हा ससून म्हणजे पोलीस करत असताना त्याची काही वैद्यकीय तपासणी असते, त्याचा अहवाल हा ससून रुग्णालयाकडून येणं बाकी असतं, तर त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जातो आणि परिणामी आरोपीवरती करण्यात येणारी कारवाई याच्यामध्ये दिरंगाई होत असते। तर ही दिरंगाई होऊ नये यासाठी तातडीने मेडिकल अहवाल मिळावा आणि पोलिसांना देखील त्याच्यावरती कारवाई करता यावी, याच्यासाठी ही SOP अतिशय फायदेशीर ठरेल आणि ती लवकरच अंमलात आणली जाईल। दुसरी गोष्ट, या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मला आवर्जून सांगायचे, स्वर्गीय तनिषा बिसे या प्रकरणामध्ये 9 तारखेला बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही 9 तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केली। आपल्याला माहिती आहे, यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्यासमोर येते ती माहिती सातत्याने सादर करते। धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल, माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल, डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे, डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसलेत, जो ससून रुग्णालयाचा अहवाल, जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत, तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय। त्याच्यामुळे आजचा त्यांचा अहवाल याच्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील। एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही म्हटलात की चौथा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल होईल, म्हणजे कारवाईची दिशा फिक्स झालेली आहे का, गुन्हा दाखल होणार आहे का हॉस्पिटलवर? याच्यामध्ये राज्य महिला आयोग, मी सातत्याने सांगते, मनीषा बिसे पुन्हा घडूच नये याच्यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण ताकदीने प्रयत्न करते आणि यामध्ये सुद्धा ही जी तक्रार 9 तारखेला दाखल झाली आहे, यांनी बिसे कुटुंबियांनी पूर्णपणे आपली तक्रार आणि सविस्तररित्या यामध्ये मांडलेली आहे। या तक्रारीमध्ये त्यांची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याप्रकरणी तसेच डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा याच्यामुळे झालेला मातेचा मृत्यू या संदर्भात त्यांनी ती तक्रार दिलेली आहे। जो अहवाल सुरुवातीला डॉक्टर राधाकिशन पवार यांनी माझ्याकडे दिला, जो मी तुमच्या समोर मांडला, त्याच्यावरचा टपका हा रुग्णालयावरतीच आहे आणि अजूनही मी त्यावरती ठाम आहे। त्याच्यामुळे जो चौथा अहवाल सादर होईल या संदर्भात पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय। आज सकाळीच माझं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितलं की मी सुरुवातीपासूनच सूचना केलेल्या आहेत, ते देखील यामध्ये कोणी दोषी असतील आणि हा चौथा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीने देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थाने गुन्हा नोंद करू शकतो। मी परत एकदा सांगते, कोणतीही गोष्ट ही करताना तात्पुरती मलमपट्टी आपल्याला करायची नाहीये। यामध्ये जे काही चुकीचं घडलेलं आहे, जे काही दोषी आहे, अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल। मी परत सांगते, इथून पुढे कोणतीही तनिषा बिसे होणार नाही यासाठीचा आमचा प्रयत्न असेल। सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आपण त्यावेळेला डिक्लेअर केला होता, खुला केला होता, धर्मादायचा अहवाल समोर आला नाही आणि काय शिफारस केली हे आतापर्यंत समोर आलेलं नाहीये, तर तुमच्याकडे तो अहवाल आलाय का आणि त्याच्यावर नेमका कोणावर ठपका ठेवण्यात आलाय? 8 तारखेला धर्मादाय आयुक्ताचा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला। 11 तारखेला सायंकाळी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील हा मंत्रालयामध्ये सादर झाला। आज सकाळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं 4ही अहवाल एकत्र करून त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत। नक्कीच त्याच्या संदर्भात आपल्याला डीन सांगते। आपण त्यांचं ऐकू, एक मिनिट त्यांचं ऐकू। महत्वाचा मुद्दा आहे, कुटुंबाची जी मागणी आहे वरती गुन्हा दाखल करायची ती पूर्ण होणार आहे का? 100%। वाद का बघितली जाते, कारण पहिला अहवाल जर तुम्हीच खुला केला होता ज्यामध्ये हॉस्पिटलवरती ठपका ठेवण्यात आलाय, मग हे 3 अहवाल आल्यानंतर देखील अजूनपर्यंत योगेशजी कोणती रुग्णालय हे धर्मादाय आहे, त्याच्यामुळे धर्मादाय रुग्णालयाचा अहवाल असणं गरजेचं आहे। यामध्ये माता मृत्यू झालाय म्हणून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आवश्यक आहे। त्याचबरोबर राधाकिशन पवार यांच्या समितीने जो अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं। खरं तर कोणतीही गोष्ट करताना मी वारंवार सांगतेय की आपल्याला तात्पुरती करायची नाहीये। यामध्ये जो चौथा अहवाल येतोय तो ससून रुग्णालयाकडून येतोय आणि त्याच्या संदर्भात डीन आपल्याशी बोलतीलच। मी खास आवर्जून डीन सरांना इथे बोलवलंय, कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही। हा लढा एका तनिषा बिसेचा नाही, तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल। राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करते। त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला
तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय की काय. संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल, ती इतरांना चपराक बसणारी असेल, चुकीचं वागणाऱ्यांना चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाम लावणारी असेल. त्याच्यामुळे आजचा अहवाल आता डीन सर सांगतीलच, पण आजचा अहवाल किंवा ते सादर करतील त्यावेळेतला अहवाल यानुसार कारवाई होईल. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईलच. जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये असं म्हणतात की या अहवालामध्ये फक्त मेडिकल हलगर्जीपणा झाला का नाही हे ठरवलं जाणार आहे. दीनानाथ लालेंची ट्रीटमेंटच झाली नाही तर त्यातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुटणार कसं काय नाही असं का वाटतं तुम्हाला त्यांच्यावर? म्हणून आपण आधी त्यांचं ऐकू आणि मग तसंच राहू दे. मी थोडं तिकडे देते, असंच राहू दे. पोलिसांकडून आपल्याला पत्र